महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून मान्सून कमालीचा सक्रिय झालाय। मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। भारतीय हवामान विभागानं मुंबईसह राज्यातील एकूण 6 जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केलाय। सततच्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। महाराष्ट्रात सध्या पावसामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येणाऱ्या काळात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळू शकतो, या रिपोर्ट मधून सविस्तर समजून घेऊ। हवामान विभागानं प्रामुख्याने 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा म्हणजेच धोक्याच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात म्हणजेच सांताक्रूज, अंधेरी, दादर, चेंबूर या भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून उपनगरीय रेल्वे सेवा आणि वाहतूक विस्कळीत झाली। पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे रायगडमध्ये सुद्धा प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि साताऱ्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असून दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय। त्यामुळे सध्या सगळ्याच यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत। दुसरीकडे मराठा आणि विदर्भातही पावसाची चांगलीच बॅटिंग पाहायला मिळाली आहे। गेल्या 2 दिवसात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। तर मराठवाड्यातही पावसाचा जोर थोडा मर्यादित असला तरी हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही भागात मान्सूनच्या सरी समाधानकारकरित्या कोसळल्यात। भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजानुसार अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे मान्सून तीव्र झालाय। त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये 6 जुलैपर्यंत अत्यंत मुसळधार ते तीव्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे 7 जुलैपर्यंत या भागात पावसाचा जोर कायम दिसणार आहे। दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा इशारा आहे तो कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या जिल्ह्यांसाठी, कारण किनारपट्टीवर 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सुद्धा 7 जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा कडक इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या मान्सूनचं जोरदार आगमन झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या 5 बटालियन वेगवेगळ्या भागांमध्ये संवेदनशील आणि पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री कार्यालयानं आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचं आणि विशेषतः घाट रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात पावसामुळे नेमकं काय चित्र निर्माण होणार यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे। सध्या तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।